राज्याच्या शिक्षण विभागामध्ये शालार्थ आयडी मिळवून देण्यावरून मोठ्या गैरव्यवहाराची चर्चा रंगलेली असून यात अशोक खरातचंच नाव केंद्रस्थानी आलेलं आहे। सूत्रांकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार अशोक खरातनं आपल्या राजकीय वजनाचा वापर करून स्वतःचा भाऊ दिलीप खरात याला बेकायदेशीरपणे शालार्थ आयडी मिळवून दिलेला आहे। हा संपूर्ण प्रकार 2022 मध्ये दीपक केसरकर राज्याचे शिक्षण मंत्री असताना घडल्याचं बोललं जात असून केसरकरांना मध्यस्थी टाकत परस्पर ही फाईल मंजूर करून घेतल्याची जोरदार चर्चा सध्या शिक्षण विभागात सुरू आहे। दिलीप खरात हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, मात्र त्यांना मिळालेला हा शालार्थ आयडी नियमानुसार मिळाला आहे की तो बोगस आहे, याबाबत आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अशोक खरातनं केवळ आपल्या भावासाठीच नव्हे तर राजकीय प्रभावाचा वापर करून शिक्षण विभागातील अनेक वादग्रस्त फाईल्स पास करून घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। शिक्षण विभागात अनेक पात्र शिक्षक शालार्थ आयडीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करत असताना खरातनं केलेला हा कारनामा आता चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे। दिलीप खरात यांचा शालार्थ आयडी तांत्रिकदृष्ट्या वैध आहे की कागदोपत्री फेरफार करून तो मिळवण्यात आलेला आहे, याच्या सखोल चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे। या प्रकरणामुळे शिक्षण विभागातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं असून आगामी काळात यात मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।